तो काळ असा होता की कॉम्प्युटर येणार, कॉम्प्युटर येणार, कॉम्प्युटर येणार, ही गोष्ट सतत कानावर आदळत होती. बरं, नुसती तेवढीच नाही तर मग कॉम्प्युटर किती कॉम्प्लिकेटेड आहे, ते हाताळणं किती अवघड आहे, असंही सांगितलं जायचं. मग त्याही पलीकडे जाऊन असं म्हटलं जाऊ लागले की कॉम्प्युटरमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील. ही तर एक दहशतच होती. त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक नोकरदाराने कम्प्युटर शिकणे अनिवार्य आहे, अशा प्रकारची एक अफवावजा बातमीही येऊन धडकली. आणि माझ्यासारखे जे आता सेवानिवृत्तीकडे झुकलेले आहेत, अशांना अर्थात मलाही एक धाक वाटू लागला की आता आपल्याला या वयात कसं शिकता येईल. कॉम्प्युटर शिकणं काय सोपी गोष्ट आहे काय? पण झालं काय की त्या काळात कॉम्प्युटर संबंधी आणखी एक गोष्ट प्रकर्षानं समोर येऊ लागली की आता लेखक कवींना हाती पेन कागद घेऊन कथा, कविता, कादंबऱ्या लिहायची गरज पडणार नाही. कॉम्प्युटरला सांगितले की ते सगळं करून देईल. प्रश्न होता की कॉम्प्युटर हे एक यंत्र आहे, त्याच्या मनात, माणसाच्या मनात असतात तशा भावना कुठल्या असतील आणि त्या तो व्यक्त कसा करणार. सगळे गोंधळाचे प्रश्न होते. याच काळात आमच्या ज्येष्ठ चिरंजीवांनी, नितीनने आणि ज्येष्ठ सूनबाई प्रीतीने घरी एक कॉम्प्युटर घेतला. पण मी त्या कॉम्प्युटरला हात लावला नाही, कारण तो दररोज मला दिसत होता. हे दोघंजणं त्याचा वापर करत होते, पण मी चुकूनही असं म्हटलं नाही की मला हे कॉम्प्युटर शिकवा. अत्यंत दुर्लक्षित केलं मी ते. त्याच काळात कॉम्प्युटरवर वेगवेगळ्या पद्धतीचे लेख वेगवेगळ्या माध्यमातून प्रसारित होते, छापून येत होते. त्यात एक अच्युत गोडबोलेंची मालिका एका साप्ताहिकामध्ये छापून आली आणि मी सहज कुतूहल म्हणून मग त्या मालिकेतले ते जे लेख आहेत ते सगळे कातरून एका कात्रण वहीत जमा करून ठेवले. त्यातला एक लेख मला आज आठवतो. बहुधा तो सुरुवातीचा वगैरे असावा. त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच असं म्हटलं होतं, विचारलं होतं वाचकांना की तुम्हाला मोटरसायकल चालवता येते का. अर्थात त्याचं उत्तर होकारार्थीच होतं. मग त्यांनी विचारलं की तुम्हाला मोटरसायकल जर चालवता येते तर मोटरसायकलच्या किती अवयवांची तुम्हाला ओळख आहे. काय 2-3 अवयव, म्हणजे हँडल, किक, क्लच आणि चावी फिरवून गाडी सुरू करणे, लाईट लावणे, ॲक्सिलेटर दाबणे वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे एवढ्या भांडवलावर आपण मोटरसायकल चालवू शकतो असं त्यांचं म्हणणं. मग मोटरसायकलच्या यंत्रातले जे काही छोटे मोठे भाग असतील त्याची आपल्याला काहीही ओळख नसते. अशा भागांपैकी एखादा भाग जर बिघडला तर आपल्याला कारागिराकडे जावं लागतं.
मला ते फार सोपं वाटलं की खरंच आहे हे इतकं जर हे सोपं आहे तर मग आपण शिकायला हरकत नाही. पण तरी मग मधल्या काळात माझ्या सुनबाईंनी आमच्या घरच्या कॉम्प्युटरवर मला काही थोडी बाराखडी त्याची शिकविलीही. त्यांनी माझा एक ब्लॉग कॉम्प्युटरवर तयार करून दिला, जो आजही कार्यरत आहे. पण तरी तितका काही मी त्या कॉम्प्युटरशी रममाण झालो नाही. पुढे मोबाईल आला. सुरुवातीला साधा मोबाईल आला. 2006 मी आणि सौभाग्यवती गंगासागर, रामेश्वर, कन्याकुमारी यात्रेला गेलो. मुलांनी मोबाईल घेऊन दिला. मुलं मोबाईल वापरत होती, त्यांना ते सगळं करता येत होतं, पण माझा त्याच्याशी फारसा परिचय नव्हता. तरी पण मग मुलांनी समजावून सांगितलं की कॉल आला तर कसा घ्यायचा, आपण कॉल कसा करायचा, चार्जिंग कशी करायची. एक प्रसंग आठवतो त्या काळातला. आम्ही फिरत फिरत जेव्हा गाणगापूरला आलो तेव्हा माझ्या मोबाईलची चार्जिंग करण्यासाठी एका टपरीवाल्याला मी 5 रुपये दिले होते. आता ते सगळं हास्यास्पद वाटतं. पुढे माझा तो मोबाईल खराब झाला. मग मुलांनी टॅबलेट घेऊन दिला, ज्याच्यामध्ये फेसबुकही पाहता येत होतं, व्हॉट्सअपही पाहता येत होतं, मेल करता येत होता, टायपिंग करता येत होती. म्हणजे माझ्यासाठी ह्या सुविधा होत्या. मला जे जे पाहिजे त्यातलं ते मी शिकून घेतलं. त्याचा परिणाम म्हणून माझ्या हातातला पेन आणि कागद हळूहळू निसटू लागला. पेनाचा वापर फक्त सह्या करण्यासाठी किंवा किराणाची यादी दर महिन्याला लिहिण्यापुरती एवढाच होऊ लागला. काही दिवसांनी या टॅबलेटलाही आमच्या सौने धुण्याच्या मशीनमध्ये जलसमाधी दिली आणि तो खराब झाला. या टॅबलेटवर मी सुब्बी द गर्ल ऑफ न्यू इरा या नावाची कादंबरी, अगदी पहिली कादंबरी माझी, ती टाईप केली होती. आणि ती मी त्यावेळी एका मान्यवर गृहस्थाला मेलसुद्धा केली होती. पुढे त्याचं काही झालं नाही, पण त्यातून मग काही बदल होत गेले आणि ती कादंबरी आता मी सध्या फेसबुकवर क्रमशः टाकत असतो. आता हा टॅबलेट खराब झाला म्हटल्यावर आणखी पुन्हा मग मुलांनी मला एक अँड्रॉइड घेऊन दिला. अँड्रॉइडमध्ये आणखी सुविधा आल्या, म्हणजे फोटो काढणे, कॅमेरा वगैरे वगैरे वगैरे, आणि बोललं की टाईप होणे ही जास्त सुविधा महत्त्वाची. म्हणजे बोटं फिरवायची गरज नाही. कीपॅडवर, मोबाईलच्या कीपॅडवर किंवा मग लॅपटॉप तर, टॅबलेट तर आता हाताशी नव्हताच. तर अशा पद्धतीने मी माझं साहित्य, कथा असेल, कविता असेल, लेख असेल किंवा मग कादंबरीसुद्धा त्यावर बोलून टाईप करू लागलो. हे सगळं सहज वाटू लागलं, मला सोपं वाटू लागलं.
आणि याच्या पलीकडे फारशा फंक्शन्स मी ध्यानात ठेवले नाही, कारण मला काही दुसरं पाहायचंही नव्हतं. फेसबुक पाहत होतो, फेसबुकवर माझ्या पोस्ट टाकत होतो, व्हॉट्सअपवरही कार्यरत होतो, आणि पोस्टात जायचं आता काम नव्हतं. सारा काही कारभार मेलवर होत होता. म्हणजे ती एक कटकट वाचली होती पोस्टात जाण्याची वगैरे. पुढे मला 2018 सालचा प्रवरानगर लोणीचा कैलासवासी पद्मश्री विखे पाटील पुरस्कार माझ्या झळाळा कादंबरीला मिळाला, आणि त्यात 51,000चे बक्षीस लागले. त्या बक्षिसाचा वापर करून मी एक लॅपटॉप आणि एक प्रिंटर घेतलं. अर्थात आता त्याचा वापर मी अधिक प्रमाणातही करू लागलो. म्हणजे अशा पद्धतीनं जी टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीशी मी माझ्या गरजेनुसार समरस होत गेलो. आता ChatGPT वापरतो मी, पण हे ChatGPT म्हणजे खरंच चाटेल आहे. ते आपल्याला जी माहिती देते ती खरी असेलच याचा भरोसा नाही. मग गुगलला तर विचारतोच मी. म्हणजे आपण टेक्नॉलॉजीसोबत ॲडव्हान्स होणं फारसं अवघड नसते. ते या प्रकारात माझ्या लक्षात आलं, आणि कदाचित AIशी आणखी वेगळ्या पद्धतीनं मी कार्यरत होईल असं वाटते.